नुकतंच मी नाव घेतलं, LH पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, टॉस का बॉस ज्यांनी दिलं होतं, असे आमचे आदरणीय विरुदादा मार्गदर्शक या ठिकाणी आले, त्यांचं देखील RCL तर्फे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्यानंतर पवेलियन एंड जे होतं आपल्याला, ते आपल्याला स्पॉन्सरशिपमध्ये लाभलेलं होतं. आपल्या सर्वांचे परिचित ओळखे रघुनाथजी पाटील यांचे देखील मी मनापासून RCL तर्फे धन्यवाद देतो. आणि बॉल स्पॉन्सरशिप जी आपल्याला या ठिकाणी लाभलेली होती RCLला, श्री ललित पाटील, श्री सचिन पाटील, म्हणजेच भगवती प्लायवाल्यांची, भगवती प्लाय आणि हार्डवेअर यांची, ते जे देखील या ठिकाणी असतील तर मी त्यांनाही विनंती करेल की आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. बरेचसे मान्यवर आपले यायचे आहेत. तत्पूर्वी आपण या सर्वांची ओळख परिचय करून देण्यामागचं कारण असं आहे की त्यांनी आपल्याला हे दिलंय ते दिलंय म्हणून नव्हे, तो तर सन्मानाने आहे, आदराने आहे, कारण त्याशिवाय ह्या कुठलाही मंच किंवा हे पटांगण उभंही राहू शकत नव्हतं. परंतु आपल्या दानी महादानी कर्माने जे तुम्ही आम्हाला सहकार्य केलेलं आहे, याने हे जे छोटंसं रोपटं आहे हे नक्कीच वटवृक्षामध्ये पल्लवित होईल, यात तीड मात्र शंका नाही. बरेचसे मान्यवर जे आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी पाहायला मिळाले असतील, काही क्षणी तर अनेकदा पहिल्यांदा. त्यात आमचे आदरणीय डॉक्टर सागर पाटील साहेब जे बोदवड येथून आलेले आहेत खास आपल्यासाठी, त्यांचंही आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी लागलेलं आहे. सागर पाटील साहेब भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उपजिल्हा प्रमुख देखील आहेत, त्यांचं देखील RCL तर्फे स्वागत. मी आदरणीय काकांना विनंती करतो, आत्माराम पाटील काकांना, की आपण मंचावर यायचं आहे. आपल्या सर्वांमध्ये ज्येष्ठ आपले मार्गदर्शक आदरणीय पोलीस पाटील, आपल्या माजी पोलीस पाटील पिंपळाचे धरमसिंग बाबा, हे देखील आपल्या सर्वांना त्यांच्या माफ करा विष्णू बाबा या ठिकाणी आहेत. थोडं सांभाळून घ्याल, चोका होतात. तुम्ही एवढे सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेला आहात, छातीवर थोडं दडपण येतं, त्यामुळे तुम्ही नक्कीच समजून घ्याल. बाबांचं देखील राजपुताना क्रिकेट लीगतर्फे खूप खूप स्वागत आणि आभार. त्यानंतर सर्व खेळ चालत असताना पोटाची शांती देखील गरजेची होती प्रत्येकाची. मग त्यात स्पर्धक असोत की आयोजक असोत, या सर्वांची तृप्ती ज्यांनी शांत केली असे स्पॉन्सर आपल्या फूड डिपार्टमेंटचे बाबा राजपूत, मी आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील मंचावर यायचं आहे. बाबा मी रघुनाथ मामा पाटील यांना देखील विनंती करेल, आपण देखील मंचावर यायचं आहे. ओम साई कन्स्ट्रक्शनचे आनंद सिंग पाटील साहेब असतील, त्यांनाही मी विनंती करेल की आपण मंचावर यायचं आहे. रामराज्य प्रतिष्ठानचे निलेश दादा असतील, मी त्यांनाही विनंती करेल की त्यांनी मंचावर यायचं आहे. राजूदादा पाटील आणि योगेश दादा, आपण देखील असाल तर आपण देखील मंचावर यायचं आहे. श्री सचिन पाटील, स्वर्गीय बाबूराव विश्राम पाटील संस्थान पिंपराळा, आपण देखील या ठिकाणी असाल तर आपण देखील मंचावर यायचं आहे. हे फूड प्रायोजक आहेत, मी जे आता नावं घेतोय, यात श्री प्रदीप पाटील, स्मृतिप्रित्यर्थ स्वर्गीय सिंधुबाई प्रकाश सिंग पाटील यांच्याकडे फूड प्रायोजक होते. मी आपल्यालाही विनंती करेल, आपण देखील मंचावर यायचं आहे. नंतर महेंद्रजी पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर जळगाव, मी आपल्याला देखील विनंती करेल की आपण मंचावर यायचं आहे.
ओम कन्स्ट्रक्शन श्री हरसिंग पाटील साहेब, श्री रोहित पाटील साहेब आपण या ठिकाणी असणार तर आपण देखील मंचावर यायचं आहे. JP इंजिनियर्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस श्री इंजिनियर जयवीर पाटील साहेब आपण या ठिकाणी असणार तर आपण देखील मंचावर यायचं आहे. मी आदरणीय बबलूदादा पाटील आणि डॉक्टर अनिकेतजी पवार सर आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील मंचावर यायचं आहे. बबलूदादा, डॉक्टर अनिकेत पवार साहेब. ॲडव्होकेट नरेंद्र सिंग जाधव आपण देखील मंचावर यायचं आहे. हे माऊली आणि सर्व मान्यवर, मी तेच सांगतोय की आपली अजून इंटरॅक्शन करण्याची जी गरज आहे आमच्या नवीन पिढीला. आता तुम्ही लोक आपण नक्कीच सर्वांना ओळखतात, परिचित आहात, परंतु आम्ही नसल्यामुळे हे त्यासाठीच आम्ही आयोजन करण्याचा प्रयत्न करतोय की आमच्या पुढच्या पिढीने देखील आपल्याकडनं या गोष्टी शिकायच्या आहेत, समजायच्या आहेत. कारण आम्ही बऱ्याच पद्धतीने मागे आहोत असं आम्हाला कुठेतरी वाटायला लागलंय. आता आम्ही नक्कीच पाश्चात्य संस्कृती अवलंबली, आम्ही हायटेक झालो, आम्ही गॅजेट्सचा वापर करायला लावलो, पण हे करत असताना आम्ही ते तुमच्यासारख्यांना आमच्या जवळच्यांना कधी दूर करायला लागलो हे आम्हाला कळतच नाही आहे. यासाठीच आपण हे मंच, हे पटांगण आपल्या समाजाच्या माध्यमातून उभं करतोय. आदरणीय PT पवार मामा, कृपया आपण पण मंचावर यायचं आहे. मामाजी. डॉक्टर निलेश पाटील सर, सिद्धेश्वर हॉस्पिटल, मी आपल्याला विनंती करेल आपणही मंचावर यायचं आहे. डॉक्टर निलेश पाटील सर आपण देखील मंचावर यायचं आहे. डॉक्टर गजाननजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. यांचं खूप मोठं आपल्याला या समारंभात, या संघांच्या सर्व कामगिरीसाठी मोलाचं योगदान होतं. मी सरांना विनंती करेल आपण देखील मंचावर यायचं आहे. आपले मेन स्पॉन्सर होते राजपुताना क्रिकेट लीगचे आणि आहेत. कालही साहेब पूर्ण वेळ अत्यंत म्हणजे त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून या ठिकाणी आले होते. आजही सरांनी वेळ घेतला. आम्ही साहेब म्हटले मी नक्की येईल आणि साहेब आले त्या ठिकाणी. साहेब RCL तर्फे आपल्या सर्वांचं, मान्यवरांचं खूप खूप आभार आणि धन्यवाद आम्ही व्यक्त करतो की तुमच्या सहकार्याने, तुमच्या समर्थनाने आम्ही हा सुंदर असा जो आयोजन करू शकलोय ते यापुढेही असंच अविरतपणे चालू ठेवू, यात काही एक शंका नाही. हॅलो, नमस्कार. आलेले सर्व मान्यवरांचं राजपूत क्रिकेट लीगतर्फे हार्दिक स्वागत. मंचावर बसलेले मंडळी अतिशय दिग्गज आणि आपल्या समाजासाठी अगदी समाजरत्न विविध
योग्य आहेत. आणि सर्व मंडळी जे आहे तर आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आहे. आणि क्रिकेट लीगसाठी या सर्व मंडळींचं खूप मोठं योगदान होतं. तितकंच खाली बसलेले मंडळी तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण मंचावर सर्व लोक असतील तर मग समोर कोण बसेल हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता. तर समोर पण मंचावर बसण्यासारखेच लोक बसलेले आहेत. तरी आजचा कार्यक्रम हा समाजाचा असून आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाचं एक थोडक्यात रूपरेषा सांगतो. आजच्या कार्यक्रमाचं जे आहे, आपण मागच्या 3 दिवसापासून राजपूत क्रिकेट लीगचं जे आयोजन केलं होतं त्याचा आजचा हा शेवटचा दिवस. जवळपास 14 टीम आपल्या या ठिकाणी मागच्या 4 दिवसापासून खेळत आहेत. आणि अतिशय सुंदर, कुठल्याही प्रकारची एकही कंप्लेंट मागच्या 3 दिवसात कुठल्याही टीमकडनं आलेली नाही. सर्वांनी अतिशय योग्य पद्धतीने एकमेकांना सांभाळून घेतलं. टीम आयोजक किंवा सर्व टीम मॅनेजमेंटची जी लोक होती सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मेहनत केली. आज शेवटचा सामना या ठिकाणी पार पाडणार आहे आणि ती फायनल आपली ची टीम जी आहे त्यांच्यात आणि कुसुंबा द प्राईम गार्डन आणि चाळीसगावची सिटी केअर हॉस्पिटल अशी त्या ठिकाणी आहे. तर आदरणीय संदीपदादा आले असतील वॉटर स्पॉन्सर, तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे. तर आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आता समारोपाचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर आलेले सर्व मान्यवर या ठिकाणी अ, आदरणीय राजू मामा आले की आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आहे. राम सर पण ऑन द वे आहेत. तर कार्यक्रमाचा समारोप होईल आणि त्याच्यानंतर सर्व आजच्या फायनलचा आनंद घेतील. आणि फायनल एक साधारणतः 1.5 तासाचा मुकाबला असतो, म्हणून मला सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी पूर्ण वेळ या ठिकाणी थांबावं. मेन हां मेन मुद्दा असा आहे की आयोजन करण्यामागचा मेन उद्देश होतं की समाज संघटन हेच ध्येय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि घरगुती खेळ किंवा मोबाईलपासनं काही दिवस तरी लांब म्हणून आपण ग्राउंडच्या खेळला या ठिकाणी महत्त्व देतो आहे. आणि जळगाव जिल्ह्याच्या सर्व क्रिकेटप्रेमी असतील किंवा समाजासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी एक चांगलं व्यासपीठ आपण जळगावमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे. या कार्यक्रमाचा उद्देश मी जसं मगाशी म्हटलं की समाज संघटन हा एक ध्येय आहे. आणि त्यातल्या त्यात कार्यक्रमाच्या नंतर म्हणजे हा क्रिकेट लीग संपलं म्हणून हे सगळं आटोपलं असं नाही आहे. तर पुढे विविध कार्यक्रमांचं आयोजन आपल्याला आपल्या कमिटीतर्फे या सर्व गोष्टी पार पाडायच्या आहेत. तर त्यातलं विविध वार्षिक शेड्यूल जे आहे तर ते तुम्हाला पुढच्या काही 15 दिवसांमध्ये आपल्या वेगवेगळ्या ग्रुप्सवर पाहायला मिळेल. ठीक आहे. तर असा हा सगळा उपक्रम आहे आणि सर्वांनी या ठिकाणी जो प्रयत्न केला तो अतिशय उत्तम आणि छान होता. त्याबद्दल सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. त्यानंतर मी आदरणीय माऊलींना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द समाजाप्रती या ठिकाणी मांडायचे आहेत. अ, महाराजांना काही समाजाबद्दल अजून बोलावंसं असेल तर त्यांनी कृपया बोलावं. आदरणीय माऊली. सर्व समाज बांधवांच्या साक्षीने आपण सर्व इथं या मॅचेसच्या निमित्तानं एकत्रित आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी असेल, राजकारणातील, समाजकारणातील, धर्मकारणातील, आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं उच्च कोटीचं दर्जेदार काम करणारी मंडळी एकत्रित येऊन निमित्त
नेहमीच माऊलींचं मार्गदर्शन हे खोचक आणि टोचक राहिलेलं आहे. ज्यांनी घेतलंय ते अत्यंत प्रासंगिक प्रगतीवर राहिलेले आहेत. माझी विनंती आहे माऊली असंच मार्गदर्शन आणि उत्साह जो तुम्ही आमच्या सर्वांच्या बसल्यांमध्ये या ठिकाणी संचारलेला आहे तो नेहमीच ठेवा. आम्ही नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापुढे याहीपेक्षा सुंदर आयोजन आणि नियोजन करून फक्त क्रिकेटच नव्हे तर राजपूत समाजाचे अनेकोनेक उत्तम कार्यक्रम करत राहू ही या आपणा सर्वांसमोर ग्वाही देतो. तदनंतर मी आपणा सर्वांना आपल्या साक्षीने विनंती करेल की या ठिकाणी आपल्या महाराणाजींचा अश्वारूढ पुतळा आहे, आपण त्याला माल्यार्पण करायचं. तसंच राजमाता जिजाऊ राणी पद्मावतीजी आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करायचं. मला इथून खरं तर दिसत नाही आहे ते. सर्वांना विनंती आहे आपल्याला. माऊली आपण बाकींनी स्टेजवरूनही वंदना दिली तरी चालेल, कारण एवढं सर्वांना तिथे शक्य नाही आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण जे आपल्या या राजपुताना क्रिकेट लीग 2025चं एक ब्रीदवाक्य जे यापुढे नेहमीच राहणार आहे ते ठेवलं होतं की समाज संघटन हेच ध्येय, आणि त्याच अनुषंगाने आपण नक्कीच मार्गक्रमण करत राहणार आहोत. सर्व टाळ्या वाजायच्या आहेत. आपण लवकरच आपल्याला अंतिम सामन्याचा देखील थरार बघायचा आहे. तदनंतर मी आपल्याला विनंती करेल की जे संघ राजपुताना क्रिकेट लीगमध्ये आपल्याला या ठिकाणी लाभले होते यांना आपण यथोचित सन्मानित आणि गौरवान्वित करणार आहोत. या 3 दिवसामध्ये अत्यंत थरारक आणि जोशपूर्ण असे सामने आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळाले. भव्य दिव्य अशा ट्रॉफीज देखील आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेल्या आहेत. सर्वांनी आपल्या आपल्या जागी स्थानापन्न व्हायचंय. माऊली तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण तत्पूर्वी फक्त एक 10 मिनिटामध्ये आमचे जे संघ होते, ज्या संघांनी खेळल्यामुळेच आम्हाला या ठिकाणी राजपुताना क्रिकेट लीग अनुभवायला मिळाली आहे, असं संघांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. तर माऊली मी सर्वप्रथम आमंत्रित करतो या ठिकाणी पद्मालया 11 या संघाचे संघ प्रायोजक मालक बबलूदादा पाटील यांना की आपण हा सन्मान आमच्यातर्फे स्वीकारायचा आहे. आदरणीय बबलूदादा, संघ मालक आणि प्रायोजक जे आहेत त्यांना आपण राजपुताना क्रिकेट लीग तर्फे सन्मानित करणार आहोत. मी माऊलींना तसेच डॉक्टर साहेबांना तसेच काकाजींना विनंती करेल की आपण अनुक्रमे आमचे संघ मालक जे आहेत त्यांना सन्मानित करायचे राजपुताना क्रिकेट लीग तर्फे. पद्मालया 11चे कॅप्टन आहेत दिनेश पाटील जी. मी त्यांनाही विनंती करेल की आपण देखील हे सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. टाळ्या वाजायच्या या सर्वांसाठी. आपण निमित्त मात्र आहोत. या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे. या टीमची एक खासियत अशी होती की खूप कमी प्रॅक्टिस, अगदी शेतात जाऊन काम केल्यानंतर उरलेल्या वेळात यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत पद्मालया 11च्या संघासाठी. तदनंतर दुसरा संघ आहे बापूजी स्ट्रायकर संघाचे श्री लखीचंद पाटील साहेब किंवा त्यांचे कॅप्टन असतील, मी त्यांना विनंती करेल. शीतल दादा असतील त्यांनी यायचे, आपल्या संघाचं सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचे. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण अगदी कमी वेळात या ठिकाणी पुढचं हे संपवणार आहोत. सन्मान चिन्ह बापूजी स्ट्रायकर्सचे
टाळ्या वाजायच्या आहेत सर्वांनी. पुढचा संघ आहे सिटी केअर हॉस्पिटल, डॉक्टर श्री अनिकेत पवार साहेब. ते संघ मालक देखील आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. आम्ही आज सकाळपासून त्यांचे अत्यंत चुरशीचे सामने बघतोय. मी आदरणीय काकांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनचे मनोज पाटील दादा, मी आपल्याला विनंती करेल की आपण देखील मंचावर यायचं आहे. डॉक्टर श्री निलेश पाटील, सिद्धेश्वर हॉस्पिटल, मी आपल्याला विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर हॉटेल प्राईम गार्डन, ज्यांनी अत्यंत रोमहर्षक आणि थरारक अशा सामन्यात विजय मिळवलेला आहे आणि याच्या फायनलला ते क्वालिफाय झालेले आहेत. मयूरदादा पाटील, करणसिंग दादा, आपल्यालाही विनंती करतो आपणही यायचं आहे. टाळ्या वाजायच्या त्या संघासाठी. प्रत्येक सामना चुरशीने आणि जिद्दीने लढणारा हा संघ आहे, तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तदनंतर धैर्यशील कन्स्ट्रक्शनचे संघ प्रायोजक संचालक मनोज दादा, मी आपल्याला विनंती करेल नंतर राणाजी सुपर किंग्सची जी टीम होती तिचे श्री निलेश पाटील साहेब, मी आपल्याला विनंती करेल की आपण मंचावर यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. नंतर दुर्गाई कन्स्ट्रक्शनचे संचालक संघ प्रायोजक श्री पूनमचंदजी पाटील साहेब, मी आपल्याला विनंती करेल की आपण मंचावर यायचं आहे, हा सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर राजपूत किंग्स ऑफ राजपूत टीमचे PSI, अच्छा, श्री सतीश पाटील साहेब या ठिकाणी नाही आहेत. मनोज दादा पण नाहीत का? बरोबर, त्यांच्या संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. नंतर श्री महाराणा 11 संघाचे श्री वीरेंद्रसिंग पाटील साहेब, मी आपल्याला विनंती करेल की आपण मंचावर यायचं आहे. दुर्गाई कन्स्ट्रक्शनचे श्री पूनमचंद पाटील साहेब, आपल्याला या ठिकाणी आम्ही राजपुताना क्रिकेट लीग तर्फे सन्मानित करत आहोत. श्री महाराणा 11चे श्री वीरेंद्रसिंग पाटील साहेब, खानदेशी राणा या संघाचे श्री मुकेश सिंगजी राजपूत, मी आपल्याला विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. खानदेशी राणा संघाचे नंतर शोभाराम इन्फोटेकचे श्री साहेबराव पाटील सर, मी आपल्याला विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. श्री साहेबराव पाटील साहेब. नंतर पाटील अमृततुल्यचे श्री गणेश पाटीलजी, आपल्याला विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. टाळ्या वाजायच्या आहेत आपण सर्वांनी. खूप मेहनत घेतली या सर्व संघ मालकांनी, तेव्हा जाऊन कुठे हा संघ उभा राहिला आहे. आणि साईराम कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर श्री निलेशजी पाटील साहेब, मी आपल्यालाही विनंती करेल की आपण ही मंचावर यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. तदनंतर मी ज्येष्ठ इतिहासकार आदरणीय रामदादांना विनंती करेल की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे आहेत. साईराम कन्स्ट्रक्शनचे श्री निलेश पाटील साहेब यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय रामदादाच आपल्याला या ठिकाणी सन्मानित करतील. आता टाळ्या वाजायच्या आहेत सर्वांनी.
ये है अपना राजपूताना नाज इसे तलवारों पे, इसने सारा जीवन काटा बरछी तीर कटारों पे। यहाँ प्रताप का वतन पला है आज़ादी के नारों पे, और कूद पड़ी थी यहाँ हजारों पद्मिनियाँ अंगारों पे। बोल रही है कण कण से कुर्बानी राजस्थान की, और इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम। मुछों पर ताव और आंखों में शोले हो, पर अनुशासन में रहे तो समझ लेना कि ये राजपूत है। जब हम कभी सिंहासन पर बैठते हैं तो राजा कहलाते हैं, जब हम कभी घोड़े पर सवार होते हैं तो योद्धा कहलाते हैं, जब हम कभी किसी का रक्षण करते हैं, संरक्षण करते हैं तो वीर क्षत्रिय कहलाते हैं, और जब हम कभी किसी को वचन देते हैं और उसे निभाते हैं तो उसे राजपूत कहते हैं। मी हे सगळं म्हणण्याचं कारण सांगतो आता। हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाठ आहे, म्हणून हे जे तरुण भावडे आहेत ना माझे, त्यांचा मोठा भाऊ या नात्याने काही वचन मागतो निभवण्यासाठी। या ओळी ज्या मी सांगितल्या ना की कूद पडी ती या हजारो पद्मिनिया अंगारो पे, म्हणजे ज्या समाजामध्ये परपुरुषाचा स्पर्श आपल्या अंगाला होऊ नये म्हणून महाराणी पद्मावती सारख्या किंवा कर्णावती सारख्या हजारो क्षत्राणींनी स्वतःला अग्नीला समर्पित केलं, जाळून घेतलं। त्या समाजातल्या मुली जर राजपूत समाजातले कितीतरी मुलं अजूनही अविवाहित असताना ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैराच्या हात धरून पळून जात असतील तर ही राजपुती आहे काय? ज्या समाजामध्ये नवरा आपल्यामध्ये आरक्त झालेला आहे, तो आपल्यामध्ये गुंतून पडलेला आहे, तेव्हा स्वतःचं शीर कापून तबकामध्ये त्याला प्रेझेंट करणारी हाडाराणीच्या समाजात आपण जन्माला आलेलो आहोत, तर त्या समाजामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर आपण राजपुती जिवंत ठेवतो आहोत का? बघा, राजपूत असणे म्हणजे काय? म्हणजे राजपूत धर्म पाळणे केवळ लिव्हिंग सर्टिफिकेटवर आपल्या आडनावामध्ये राजपूत आहे म्हणून आपण राजपूतांचा धर्म पाळतोय का? माझ्या सगळ्या तरुणाईने इथे विचार करायचा आहे, कारण हा प्रबोधनाचा मंच नाही आहे, मला माहिती आहे, हा जल्लोषाचा मंच आहे, हा सत्कार मंच आहे, हा उत्सवाचा मंच आहे। पण मोठा भाऊ या नात्याने मी काही 2-4 शब्द नक्कीच बोलणार आहे, अधिकाराने बोलणार आहे। बघा, जर आपली मुलं ग्रंथालयात, अभ्यासिकेत किंवा कॉलेजच्या वर्गामध्ये गर्दी न करता पानटपऱ्यांवर गर्दी करत असतील, बिअर बारवर गर्दी करत असतील, तर आपण राजपूतांचा धर्म पाळतोय का? आपल्या मुली जर राजपूत समाजामध्ये इतके तरणेबाण, बुद्धिमान आणि चांगले मुलं असताना जर असा निर्णय घेत असतील तर आपण राजपूत धर्म पाळतोय का? अरे, राजपूत असणं म्हणजे काय? सर्वोत्तम असणं। राजपूत असणं म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ असणं। तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये चांगल्यात चांगलं, उत्तमातलं उत्तम, सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राजपूत असणं। मग मला सांगा, वैभवासाठी, समृद्धीसाठी आपण किती प्रयत्न करतो? प्रज्ञावंत असणं म्हणजे राजपूत असणं, विद्यावान असणं म्हणजे राजपूत असणं। मग विद्या प्राप्त करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो? बघा, म्हणून राजपूतांचा धर्म आपण पाळतो का? मला अभिमान यासाठी वाटतोय की आता या क्रिकेट लीगमध्ये जे उद्घाटक आहेत आणि समारोपाला पण जे तुमच्याशी आता संवाद साधलेला आहे, अध्यात्मातले दोन्ही आदर्श गुरु आहेत। म्हणजे राजपूत समाजामध्ये तुमचं मन शांत करायला, तुम्हाला चांगल्या वळणावर आणायला, भरकटलेल्या दिशेने चालणाऱ्या राजपूतांना योग्य दिशा दाखवायला अध्यात्माची गरज आहे। आणि दोघेही वरसाडेकर महाराज म्हणजे रवी बाबा आणि गजानन माऊली दोघेही उद्घाटनाला नाही समारोपाला असताना आपला अध्यात्माचा रस्ता चुकायला नकोय। आपण जयकुमार भाऊ रावळांचं नाव आणि आदरणीय आप्पासाहेबांचं नाव घेतलंय उद्घाटनाला, परत राजकारणातले नरेंद्र भाऊ, पद्मसिंग अण्णा, बरीच चांगली मंडळी या ठिकाणी आहे। म्हणजे राजकीय क्षेत्रात सुद्धा राजपूतांचा आजही वरचष्मा आहे। म्हणजे राजपूत हे राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगल्या पातळीवरती काम करताय आणि महाराष्ट्रात, भारतात आपलं नाव राजपूतांचं गाजवतायत। उद्योगाच्या क्षेत्रामध्ये नरेंद्र दादा आहे, नितीन भाऊ आहे, बरीच मंडळी आमच्या समोर बसलेली आहे। ही सगळी मंडळी सुद्धा व्यावसायिक। आता तुमचं जे निमंत्रण पत्रिका आम्ही पाहिली, त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये अनेक प्रायोजक आहेत। म्हणजे 10,000, 20,000, 50,000 रुपये आपल्या समाजासाठी सहज काढून देणारे व्यावसायिक आपल्या समाजात आहेत। म्हणजे उद्योग व्यवसाय क्षेत्रात सुद्धा राजपूतांचा वर्चस्व आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये अजबसिंग काका वगैरे सगळी मंडळी बघा, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गजच आहे, हे राजपूतांचं असं वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतायत, आपण मानतो अभिमानाने। पण तरुणाई मात्र बघा,
महाराणा प्रतापांसारखं असण्यापेक्षा महाराणा प्रतापांसारखं दिसण्यात जास्त धन्यता मानतात. म्हणजे राजपूतांसारखी महाराणा प्रतापांसारखी मूछ असावी, पण त्यांच्यासारखं कर्तृत्व असावं असं वाटत नसेल तर मग महाराणा प्रताप होता येणार आहे का? आमचे पोरं लॉकेट घालून फिरतात, टॅटू, महाराणा प्रतापांचे टॅटू अंगावरती गोंधून फिरतात, गाड्यांवरती महाराणा प्रताप, बॉडीवरती महाराणा प्रताप, आणि गाडीवरचे आणि बॉडीवरचे महाराणा प्रताप मग कुठे उभे असतात? पानटपरीवर उभे असतात, बिअर बार समोर उभे असतात. मग ते खऱ्या अर्थाने या समाजाचं नेतृत्व करतील का? जो निर्व्यसनी राहतो तोच खऱ्या अर्थाने समाज संघटित करू शकतो आणि सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकतो. हेच राजपूतांच्या आदर्शातनं आपल्याला शिकण्यासारखं नाही आहे का? आपले पोरं महाराणा प्रताप असं गाडीवरती लिहितात हं, आणि लिहिलेलं असतं बघतोस काय मुजरा कर. राणा प्रतापांनी कधी कोणाला म्हटलं होतं का की ये आणि मुजरा कर? अरे तुझं कर्तृत्व सिद्ध कर, लोक आपोआप मुजरा करतील, लोक आपोआप तुला नमन करतील. बघतोस काय रागानं ओव्हरटेक केली भावानं. अरे तुला ओव्हरटेक ओमनीला करतोय, तू अल्टोला ओव्हरटेक करतोय, आणि तुला करायचंय तर मर्सिडीज घेऊन कर, हां, रोल्स रॉयल काय रेंज रोवर वगैरे काय असेल ते मोठ्या गाड्या घेऊन कर. बरं, टेक ओव्हर कर ना ती कंपनी, मोठी कंपनी, ज्या कंपनीला तू ओव्हरटेक करतोय गाडीला, त्या गाडीची कंपनी टेक ओव्हर कर, मग आम्ही तुला मुजरा करू. ओके नाही? पण तसं नाही आहे. म्हणजे आमचा नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा. अरे तूच खुळा आहे दादा, तुला कळतच नाही आहे नेमकं काय. म्हणून आत्मभान देण्यासाठी ही क्रिकेट लीग आहे. जसं महाराजांनी आता सांगितलंय की मला मॅचचं काही कळत नाही, 3 लाकरं आणि 11 माकडांचा हा खेळ आहे, पण या खेळामध्ये जर समाज संघटित होत असेल तर आमच्यासारख्याला निश्चित यायला आवडेल. ही पण कारण समाज त्याच्याने जोडला जातो ना. आणि हे जे आयोजक आहे ना त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, नरेंद्र दादा वगैरे ही सगळी मंडळी. गजानन सर वैद्यकीय क्षेत्रातले दिग्गज आहे, त्यांचं नाव सुटलं कारण वैद्यकीय क्षेत्रातला एक चांगला डॉक्टर आपल्या समाजात आहे आणि ते प्रायोजक पण होत आहेत. नाही तर डॉक्टर त्यांच्या केबिन बाहेर निघत नाही ना हो, आपण पाहतो. पण ते सकाळी माझ्याबरोबर मॉर्निंग वॉकला पण असतात, मस्त सहपरिवार असतात सर. म्हणजे कुठलीच फेअर अँड लवली न लावता इतका ग्लो केव्हा येतो है ना? जेव्हा आतून जसा असतो ना तसा बाहेरून दिसतो माणूस ना, तेव्हा असा येतो. म्हणून राजपूताने सक्षम असलं पाहिजे, समर्थ असलं पाहिजे. आणि समर्थ आणि सक्षम केव्हा असू शकतो? तो निरोगी असेल तेव्हा. निरोगी केव्हा असेल? तो निर्व्यसनी असेल तेव्हा. निर्व्यसनी केव्हा असेल? आता मुलांच्या लग्नाच्या किती समस्या आहे. कोणत्याही गावामध्ये जर दगड घेऊन मारला तर कुवाऱ्या पोराला लागतो. काय कंडिशन आहे पहा तुम्ही. 30-30 वर्षाच्या वरचे अनेक मुलं गावाचे गावं कुवारी आहेत. का? हाताला काम नाही, कामानुसार दाम नाही, दाम नाही पैसा नाही, पैसा नाही म्हणजे नोकरी नाही तर छोकरी नाही. पण आपल्यात काहीतरी कौशल्य असलं पाहिजे. याच्यासाठी आपण करतो काय? ते कौशल्य अर्जित करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी क्वालिटी असल्याच पाहिजे ना. आणि त्या क्वालिटींसाठी मी काय माझे एफर्ट देतोय, माझे योगदान देतोय. 24 तास प्रत्येकाला सारखे मिळालेले आहेत. मग ते मोदी साहेबांना पण मिळालेले आहेत आणि आपल्याला पण मिळालेले आहेत. ओके, क्रिकेटर्सला पण मिळालेले आहेत, आपल्याला पण मिळाले, सेलिब्रिटीला पण मिळाले, आपल्याला पण मिळाले. पण आपल्याला मिळालेल्या तासाचा आपण कसा उपयोग करतो याच्यावरून आपलं भविष्य ठरत असतं. आजची वेळ आपण कशी घालवतो याच्यावरून उद्या आपल्यावर कशी वेळ येणार आहे हे ठरत असतं. हमारे कल की वजह से हमारा आज है और हमारे आज की वजह से हमारा आने वाला कल होगा. म्हणून माझ्या सगळ्या तरुणाईला, म्हणजे हा बोलण्याचा मंच नाही, आम्ही तर बोलत बोलत जगणारी जगत जगत बोलणारी लोक आहेत सर, पण मी 1 मिनिटात समारोप करतो. माझ्या तरुणाईने फक्त आपण राजपूत आहोत आणि राजपूतांचा धर्म आपल्याला पाळला पाहिजे. मला राजपूत, जर आडनाव माझं लागलेलं आहे, राजपूत समाजात मी आलेलो आहे ना जन्माला, तर मला राजपूत होण्याच्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे है ना. म्हणजे राजपूत होण्याच्या दिशेने प्रयत्न करणे म्हणजे काय? तुम्ही ज्याही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात स्किल प्राप्त करणे म्हणजे राजपूत होणे. त्या क्षेत्रात असं वाटलं पाहिजे, पहा तुम्ही झाडू मारणारे झालेत तरी चालेल, पण असा झाडू मारणार झाला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे याच्यासारखा झाडू कोणी मारतच नाही, आहे की नाही. म्हणजे शाळेतला शिपाई घंटा वाजवणाराही असेल तरी असा त्याने घंटा वाजवला पाहिजे की लोकांनी म्हटलं पाहिजे की याच्यासारखा घंटा कोणी वाजवतच नाही. पण हे सांगण्याचं कारण इतक्या खालच्या लेवलला काम येतोय कारण तीच परिस्थिती सध्या दिसते. IAS IPS होण्यासाठी UPSC साठी किती पोरं तयारी करतायत, आपला वेळ किती वाया घालवतायत, किंवा उद्योगामध्ये श्रीमंत होण्यासाठी किती मुलं ते स्किल प्राप्त करतायत, किती स्वतःला कोच करून घेत आहेत. म्हणजे हा सगळा विषय. म्हणून मी आयोजकांना धन्यवाद देतो की समाजाला एकत्र करणं हा सोपा विषय नाही. सर्वात मेन प्रॉब्लेम आहे राजपूत संघटित होणे, आणि संघटित राजपूत होणे हाच खरा प्रॉब्लेम आहे. कारण संघटित झाल्यावरती जग बदलेल ना, तर जगाला बदलवण्याची ताकद आहे. तुकडोजी महाराजांनी म्हटलंय
कि चिल्लाएगा तो तर जाएगा, चुप रहेगा तो डर जाएगा, संगठन करेगा तो जिएगा, अरे अकेला रहेगा तो मर जाएगा. कारण जर एकट्या एकट्याने राहिले ना तर रस्त्यावरचे कुत्रे पण उच्ची तंगडी करतील, सांगतोय तुम्हाला. पण संघटित राहिले ना तर वाघाची सिंहाची सुद्धा हिंमत नाही तेवढी छाती असते आपली. पण याच्यासाठी आपले राजकीय जोडे बाहेर काढून आता आले पाहिजे. हा तो तर मनासमोर तर असाच आहे, म्हणजे माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा ग्रेट आहे, मी त्याच्यापेक्षा सुंदर आहे, मी त्याच्यापेक्षा श्रीमंत आहे, मी त्याच्यापेक्षा विद्वान आहे. हा गर्वच राजपूतांना खाली आणतोय. म्हणजे असा जो ग्राफ आहे ना तो असा घेऊन येतोय, इतक्या तो खाली आणतोय. म्हणून हे सगळं करताना आपण एक आहोत, एक असू तर पुढे जाऊ एवढ्या शुभेच्छा देतो एक होण्यासाठी. आणि तरुणाईंकडनं अपेक्षा करतो की हातात हात घ्या, काही असलं तरी एकमेकाला मदत करा. आपण ज्या पॉवर ऑफ सर्कलमध्ये आहोत, ज्या सर्कलचा भाग आहोत, तो सर्कल शुद्ध पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यसनांपासून दूर राहा, प्रचंड व्यायाम करा, खूप अभ्यास करा आणि स्वतःसोबत राजपूतांचं नाव मोठं करा. जय हिंद, जय राजपूताना. या ठिकाणी सर्वप्रथम मी कोणाला विचारणार नाही की कसं होतं, पण लागलं की नाही प्रत्येकाला लागण्यासारखंच आहे. कारण एकही गोष्ट त्यात मला नाही वाटत की काहीतरी चुकली असेल. दादा धन्यवाद. असं नाहीच काही तर दर महिन्याला आम्हाला टोचत जातो मी येऊन. आणि मी तुम्हालाच नाही, मी माऊलींनाही सांगेल, मी डॉक्टर साहेबांना सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सन्माननीय व्यक्तीला सांगेल की तुम्ही आमच्या पाठीशी अशाच पद्धतीने राहा की आम्ही नीट लाईनीने सरळ चालू. या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद. आणि आपल्या शहराचे लाडके आमदार आणि आजचे अध्यक्ष आपले राजू मामा या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल, मामांना देखील विनंती करेल की आपण मंचावर यायचं आहे. तत्पूर्वी मी बापूराव साहेब साळुंके आपलं आधी नाव घेतलं होतं, मी आपल्याला विनंती करेल आपणही मंचावर यायचं आहे. मामांनी देखील मंचावर यायचं आहे. आदरणीय मामासाहेबांचा सत्कार माऊली करतील व बाकीचे सर्व मंडळी त्या सत्कारासाठी अनुमोदन देतील अशी मी अपेक्षा करतो. माऊली. सर्व राजपूत क्रिकेट लीग तर्फे आदरणीय राजू मामांचा सत्कार होतो. या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं. त्यानंतर माऊलींचा सत्कार आदरणीय दादा करतील, शोभाराम कन्स्ट्रक्शनचे सर्वा. माऊलींचा सत्कार आदरणीय शोभाराम कन्स्ट्रक्शनचे सर्वा पाटील साहेब करतील. बाकीचे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्याचं अनुमोदन द्यायचं आहे. आदरणीय कल्पिताताई या ठिकाणी आहेत, त्यांचंही मनस्वी स्वागत. भरत भाऊ PSI पण आहेत, त्यांचंही या ठिकाणी मनस्वी स्वागत. धन्यवाद माऊली, आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून या ठिकाणी वेळ काढला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. या ठिकाणी आपले माजी नगरसेवक जळगाव शहर महानगरपालिका विजू मामा देखील आलेले आहेत, अतुलदादा बारी आहेत. मी आपलं देखील राजपूताना क्रिकेट लीग तर्फे या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आणि आपण आपल्या या मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजे अंतिम चरणात आलोय, कारण यानंतर खूप जबरदस्त असा थरार आपण अनुभवणार आहोत. त्यानंतर मी श्री बंजारा साहेब यांचे देखील धन्यवाद देतो की आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमधून जळगाव ST महामंडळाचे कार्यकारी उपव्यवस्थापक आहेत बंजारा साहेब, आपलं देखील या ठिकाणी स्वागत. आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आपल्या राजपूताना क्रिकेट लीगचे मेन स्पॉन्सर जे आहेत आदरणीय गजाननजी पाटील केबल हॉस्पिटल, ठीक आहे. दादांचं या ठिकाणी खूप मोठा आशीर्वाद आणि सहकार्य या ठिकाणी मिळाला आहे. तर सर्व राजपूताना क्रिकेट लीग तर्फे आपण आदरणीय डॉक्टर गजाननजी पाटील साहेबांचा सत्कार आदरणीय राजू मामा करतील असे मी त्यांना विनंती करतो.
आपण सर्वजण टाळ्या वाजवून सत्कारासाठी सहकार्य करावं अशी अपेक्षा. त्यानंतर आदरणीय राजपुताना क्रिकेट लीगचे सहप्रायोजक शोभाराम कंस्ट्रक्शनचे नरेंद्रजी पाटील आणि सहप्रायोजक दुसरे आदरणीय नितीन पाटील श्रीकृष्ण एजन्सी यांचाही सत्कार मी आदरणीय राजू मामांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी करावा. आदरणीय नितीन भाऊंचा सत्कार राजू मामा करतील या ठिकाणी मी मामांना विनंती करतो. त्यानंतर आपले दुसरे सहप्रायोजक शोभाराम कंस्ट्रक्शनचे आदरणीय सर्वेसर्वा नरेंद्रदादा पाटील त्यांचे वडील आत्माराम पाटील मंचावर आहेत. त्यांचा सत्कार आदरणीय राजू मामा करतील असे मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर फेअर प्ले अवॉर्ड या वर्षी RCLला एक नवीन म्हणजे आता ती क्रेजच आहे, ट्रेंडच येतो की फेअर प्ले अवॉर्ड हा दिला गेला पाहिजे. ज्या टीमचं प्रदर्शन उत्कृष्ट, ज्या टीमचं सगळ्याच गोष्टी अत्यंत चांगल्या आणि व्यवस्थित सगळ्या होत्या, तशा सगळ्याच टीम प्रत्येक टीमने या राजपुताना क्रिकेट लीगच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालेलंच नाही आहे. पहिलीच ही आपली या वर्षाची लीग होती आणि सर्वच टीमने शानदार, जोरदार आणि उत्कृष्ट असं प्रदर्शन केलं आहे. पण त्यातही गुणतालिका आणि बाकी सर्व गोष्टींच्या अनुषंगाने एक फेअर टीम अवॉर्ड आपण राजपुताना क्रिकेट लीगतर्फे देतोय आणि ते टीम जाते पद्माला 11 बबलूदादांच्या टीमला. मी त्यांना विनंती करेल की मामांकडनं तो सन्मान स्वीकारायचा आहे. बबलूदादा आपले मुख्य स्पॉन्सरही त्यांना जॉईन करतील. डॉक्टर साहेब हां, म्हणजे टीमचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व टीम जे आहे पद्मालय 11ची तर खेळातून आलेली मंडळी होती. सर्वजण अतिशय शेतात काम करणारी टीम आहे आणि खूप उत्कृष्ट प्रदर्शन त्यांचं होतं म्हणून त्यांचा हा सन्मान आपण या ठिकाणी केला आहे. सर्व व्यासपीठ मंचावर मंडळींनी बसून घ्यावं. चला पुढचं टीमचे मंडळी जे टॉस का बॉस आपण टॉसकडे वळायचं आहे. सर्व मान्यवर आणि समोर बसलेले मंडळींना विनंती असेल हां तर टॉस इकडेच होईल आजचा मंचाकडे. तर दोघं कॅप्टन्सने मंचाकडे यायचं आहे. आदरणीय राजू मामा आणि आपले सर्व मान्यवर आणि मुख्य प्रायोजक आदरणीय डॉक्टर गजाननजी पाटील हे दोन लोक टॉससाठी उपस्थित असतील आणि दोन्ही टीमचे कॅप्टनही या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आपण अजून एक बक्षीस ठेवलेलं होतं विशेष प्रोत्साहित खेळाडू म्हणून. आपल्यात जसं रामदादांनी सांगितलं की प्रत्येक क्षेत्रात आपले पोरं जी आहेत ती वेगळी त्यांचा ठसा उमटवत आहेत. त्यातलाच आपल्यातला एक प्लेयर आहे 14 वर्षाचा आहे जो या सर्व टीम्सच्या म्हणजे किमान आमच्या वयाच्या किंवा आमच्याहीपेक्षा मोठ्या पोरांमध्ये खेळतो. त्याचं वय फक्त 14 आहे. मी सर्व मान्यवरांना सांगू इच्छितो आणि अत्यंत उत्कृष्ट त्याचा असा खेळ होता. मी अथर्व सचिन पाटीलला विनंती करेल की त्याचा हा विशेष प्रोत्साहित खेळाडू, उद्योन्मुख खेळाडू म्हणून सन्मान या ठिकाणी आदरणीय मामांच्या हस्ते करायचा आहे. पाटील अमृततुल्य संघाचा हा प्लेयर होता. 14 वर्षाच्या वयातच सचिन तेंडुलकर यांनीही त्यांची ख्याती गाजवायला सुरुवात केली होती आणि भविष्यातला सचिन आपण या ठिकाणी अनुभवतोय. तदनंतर लगेचच पुढच्या सामन्याचा थरारक अनुभवाचा आहे. मी दोघी टीमच्या कॅप्टनला विनंती करेल, संघ मालकांनाही विनंती करेल की आपण मंचावर येऊन टॉस का बॉस म्हणजे टॉस करायचा आहे.
संघ मालक आणि कॅप्टन दोघी संघाचे यायचंय. डॉक्टर अनिकेतजी पवार सिटी केअर हॉस्पिटल वर्सेस हॉटेल प्राईम गार्डन, या दोघांचा थरारक असा सामना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या ठिकाणी. टाळ्या वाजायच्या दोघी संघांसाठी. अत्यंत क्रुशियल अशा मोमेंट्सला मॅच जिंकून ते इथपर्यंत दोघी संघ आलेले आहेत. दोघी संघांचे मालक तसेच कॅप्टन या ठिकाणी आहेत. दोघांना राजपुताना क्रिकेट लीग तर्फे खूप खूप शुभेच्छा. जेवढे संघ टॉस का बॉसचे जे स्पॉन्सर होते विरुदादा, ते देखील आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. सर्वांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत. टॉस का बॉस LH पाटील इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या मार्फत आपल्याला लाभलेलं होतं राजपुताना क्रिकेट लीगला. आणि अच्छा, सिटी केअर हॉस्पिटलने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी वेळ घेतलेला आहे की मी 10 मिनिटात तुम्हाला सांगणार. तोपर्यंत आम्हालाही वेळ लागणार आहे डॉक्टर साहेब, कारण आपला कार्यक्रम अजून चालतच राहणार आहे. तुम्ही प्रिपेरेशन नक्कीच करा. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. मी अजब सिंग काकांना विनंती करेल की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे आहेत. जगाच्या कल्याणात देह कष्टावा मन रिझवावे संतांचे विभूती, असं आपल्या सर्व क्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्तृत्वाने सिद्ध झालेले सारेच आपल्या आपल्या क्षेत्रातले लीडरने सजलेलं हे व्यासपीठ, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आपल्या जळगाव शहराचे सगळ्यांचे लाडके आवडतं व्यक्तिमत्व राजू मामा आणि सन्माननीय व्यासपीठ, आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपण महाराणाच्या वंशात जन्माला आलो आहोत. या जिजाऊच्या भूमीत आपण जन्माला आलेलो आहोत. सारेच भाग्यवान आहोत. परंतु आपल्या समाजाबद्दल, आपल्याला अध्यात्माबद्दल बरंचसं या ठिकाणी सांगितलं गेलं. आपण खेळ अनुभवतो आहे. मग आता अजून या ठिकाणी सांगण्यासारखं काय उरलेलं आहे? तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे उरलेलं आहे, जे मी 3-4 दिवसात या ठिकाणी जे अनुभवलेलं आहे तेवढंच उरलेलं आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राम सर या ठिकाणी बोललेत, आपले रामचंद्र दादा. आता शिक्षक म्हटल्यानंतर तो थांबतच नाही. मी पण शिक्षकच आहे, मी पण 35 मिनिटाशिवाय थांबत नाही. पण आपल्याला हा खेळ संपवायचा आहे. बऱ्याच जणांचं, जसं माझंही लक्ष महाराजांनी पाहिलं की माझंही लक्ष त्या मॅचवर होतं. तिचाही आजचा अंतिम दिवस आहे, आपल्या स्पर्धेचा सुद्धा आज अंतिम दिवस आहे. परंतु मी अनेक लीग पाहिल्यात. एक साऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्यात मोठ्या संस्थेचं नेतृत्व माझ्याकडे असल्याने मला साऱ्याच लीगमध्ये जायला मिळालं. परंतु त्या लीगमध्ये आणि ह्या लीगमध्ये मला एक फरक जाणवला. मी खरोखर या टीमचं कौतुक करेल की इथे फक्त खेळ नाही झाला, तर इथे एक संघटन झालं. इथे संघटन असं झालं की इथे प्रत्येक जण, आपण मी ज्या ठिकाणी ज्या स्पर्धा पाहिल्या आहेत, जे इव्हेंट्स पाहिले आहेत, तिथं प्रत्येक जण स्वतःच्या नावासाठी काम करत होता. पण मी इथे पाहिलं, इथे हा प्रत्येक व्यक्ती हा समाजासाठी काम करत होता. इथला प्रत्येक प्लेयर, प्रत्येक घटक, प्रत्येकाला कोणालाही काम सांगण्याची गरज पडली नाही. मी खरोखर हे संघटन कौशल्य ज्याच्या मनात किंवा ज्याच्या कल्पनेतून हे निर्माण झालेलं असेल. आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी रामचंद्र सरांनी सांगितलं की आपला जन्म एका चांगल्या कुळात झालेला आहे. आपलं कुळ असं आहे की कोणावर अन्याय सहन करणार नाही, तो आपल्या जातीचा असो कुठल्याही जातीचा असो. आपलं काम काय आहे तर त्याला आपल्यापासून भय नको असलं पाहिजे. तर आपण आल्यानंतर त्याचं भय दूर झालं पाहिजे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की एक अध्यात्माने सुरुवात झाली आणि अध्यात्माने निवड झाली. पण रामदादा, मी तुमचंही कौतुक करतो की त्याचबरोबर या खेळाबरोबर आपला इतिहास काय आहे, आपण कोण आहोत, याचं सुद्धा प्रदर्शन या ठिकाणी पाहिलं. जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव शहरामध्ये ज्या ज्या लीग झाल्या, मी पहिली अशी लीग पाहिली की या ठिकाणी आपला समाज कोण आहे, आपण कोण आहोत, आपला इतिहास काय आहे याचं प्रदर्शन उत्कृष्टपणे मांडलेलं स्टेजवर किंवा स्टेजच्या जेव्हा आपण एंट्री करतो त्या ठिकाणी आपल्या राजपुतांचा इतिहास आहे.
आपल्या पराक्रमाची गाथा आहे, आपण कोण आहोत हे स्पष्ट शब्दात मांडलेलं आहे. म्हणजे एक या ठिकाणी खेळ मांडलेला आहे, या ठिकाणी इतिहास मांडलेला आहे, या ठिकाणी अध्यात्म मांडलेलं आहे. असा सर्व गुण संपन्न हा खेळ या ठिकाणचा प्रत्येक इव्हेंट त्यामध्ये म्हणजे अत्याधुनिक यंत्रणा असो तर थेट इतिहास असो, मी खरोखर या टीमचं कौतुक करतो. या ठिकाणी जेवणाचं असो, पाण्याची व्यवस्था असो, आमच्या मामे भाऊंनी या ठिकाणी ती पाण्याची व्यवस्था केली आणि पुन्हा या टीमचं मी यासाठी कौतुक करेल की समाजातल्या साऱ्याच नामवंत आपल्या आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा नेतृत्वाचा यांनी या ठिकाणी बोलवलं. म्हणजे ते कुठल्या डॉक्टर व्यवसायाचे असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, म्हणजे इतिहासकार असतील किंवा माझ्यासारख्या आर्थिक पतसंस्थेत काम करणारा नेतृत्व करणारा याच्या असतील, साऱ्यांची ओळख ठेवली. कुठेही प्रकारचा आणि एक वैशिष्ट्य, कुठलंही स्पर्धा म्हटली, कुठलंही काही म्हटलं, काही कार्यक्रम म्हणायचा म्हटला की सोशल वर्क करायचं म्हटलं की ती टीम पहिले काय करत असेल, ते मंडळ काय करत असेल तर हात पसरत असेल, पहिल्यांदा हात पसरत असेल. परंतु या ठिकाणी जी मंडळ आहे यांनी कुणाकडेही हात पसरलेला नाही, हे या टीमचं वैशिष्ट्य आहे. सारे लोक यांना तुम्हाला काय हवंय असे विचारणारे भेटले, म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारचं म्हणजे तुम्हाला खूप समाजाचा खूप आशीर्वाद लागलेला आहे. आणि मला असं वाटतं हे पर्व इथेच थांबणार नाही. आणि एक छोटीशी विनंती करतो, सूचना नाही पण एक अशी विनंती असेल की या निमित्ताने तुम्ही समाजातील अनेक नामवंत मान्यवरांनाही जोडलं आहे, अगदी छोट्या घटकालाही जोडलेलं आहे आणि टॉपच्या घटकालाही जोडलं आहे. या सगळ्यांचा एक ग्रुप करावा आणि नुसत्या स्पर्धा संपल्या म्हणून आपलं संघटन संपलं असं करू नये. तर या साऱ्या याच्यातून एक वेगवेगळ्या प्रकारचे एक मग ते समाजाची साठी उद्बोधन असो किंवा समाजाच्या एखाद्या कष्टकरी, एखाद्या गरीब कुटुंबाचं, गरीब विद्यार्थ्याचं, गरीब व्यक्त्याचं काहीतरी भलं काही करता येईल का असं सुद्धा पाहण्यात यावं अशी मी या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो. आपल्याकडे खूप म्हणजे नुसते धनवानच नाहीत तर कर्तृत्ववान सुद्धा लोक आहेत. या सगळ्या लोकांचं आपण या ठिकाणी जसं या ठिकाणी आज तुम्हाला सहकार्य मिळालं तसं भविष्यात सुद्धा मिळेल ही अपेक्षा करतो. या टीमचं, या तुमच्या राजपुताना क्रिकेट लीग 2025ची खरोखर ही गौरवगाथा आहे. त्या निमित्ताने मी तुम्हाला हे समाजाचं जे तुम्ही संघटन केलेलं आहे हे खरोखर तुम्हाला महाराणांचा आणि एकलिंगाचा जीचा आशीर्वाद आहेच, परंतु समाजाचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे. या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो. मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद काकासाहेब. सर्वांना सांगू इच्छितो की या कार्यक्रमासाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली, आता तुमच्या मनात किंवा विचारात येईल की कोण, तुम्ही लोक असतील, आमची टीम असेल, आमची समिती असेल, तर तसं नाही आहे. सगळ्यात जास्त मेहनत घेतली आहे आमच्या ड्रिंक्स ट्रॉलीचे पाणीवाले मामा, जे प्रत्येक मॅचच्या प्रत्येक 4 ओव्हर नंतर त्या ठिकाणी ती ट्रॉली लोटत लोटत भर उन्हात अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत तिथं नेत होते. मी आदरणीय मामा आणि सर्व मंचावरच्या सर्वांना सांगेल की त्यांचा सन्मान आपण करायचा. या मामांनी गेल्या 4-5 दिवसापासून अथक परिश्रम करून सर्वांना पाणी पाजलंय. साहेब हे अनसंग हिरोज आहेत. या सगळ्या हिरोजमुळेच आपण या ठिकाणी आणि या मंचावर आहोत. तसंच आमचे ग्राउंड्समन देखील त्यांच्यासोबत आहेत, ज्यांनी ग्राउंडची प्रत्येक मॅच झाल्यानंतर त्या पिचची टहाळणी, त्या पिचवर पाणी मारून सर्वांची सुविधा या ठिकाणी आमच्या ग्राउंड्समनने आणि पाणीवाल्या मामांनी केलेली. सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत, कारण हे अनसंग हिरोज आहेत या युद्धाचे. यांनी ज्या पद्धतीने सर्वांना सहकार्य केलंय, या सहकार्याची बदौलत आपण हे सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने बघतोय. आणि या ठिकाणी सिटी केअर हॉस्पिटल्सने बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे, त्यांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. मी हॉटेल प्राईम गार्डन संघाच्या मालक आणि कॅप्टन्सला सांगेल की तुम्हा लोकांना बॅटिंग या ठिकाणी करायची आहे. ओके, मयूरदादांनी बॅट त्या ठिकाणाहून दाखवलेली आहे. हम तयार है जल्लोष से असं ते या इशाऱ्यातनं दाखवत आहेत. तुमचं दोघांना खूप खूप शुभेच्छा. पुढचा आहे यूट्यूब स्पॉन्सर जे होते श्री सोमसिंग पाटील साहेब. मी आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून अनेक व्ह्यूवर्स या ठिकाणी या मॅचेसला बघायला मिळाले, जे जिल्ह्याभरातले लोक पोहोचू शकले नाहीत, त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा आहे श्रीनिवास टेंट हाऊसचे श्री किरणदादा पाटील राजपूत यांना या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यांचे
दादा या ठिकाणी आहेतच बघा, त्यांची सुविधा आणि सेवा कशी चाललेली की ते मंचावरच आहेत. सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत दादा त्यांच्यासाठी. म्हणजे किरण दादा आणि टीम यांनी ही पूर्ण टेंटची सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर जी ऐतिहासिक गॅलरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. रामराज्य प्रतिष्ठान ऐतिहासिक दालन जी गॅलरी आपल्या सर्वांना पाहायला मिळाली, या रामराज्य प्रतिष्ठानचे श्री निलेश दादा पाटील मी आपल्याला विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. निलेश दादा. तदनंतर टॉस्का बॉसचे जे आपल्याला स्पॉन्सर लाभले होते, LH पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे विरुदादा आपल्याला या ठिकाणी सन्मानित आदरणीय मामा करतील. मामासाहेब आता थोडं उभं राहावं लागेल, एक 10 मिनिटं. आता हे सर्व सन्मान लगातार आहेत. त्यानंतर केटरिंग व्यवस्था मी मागेही बोललो, ज्यांनी आपल्याला भरपेट असं पहिल्यापासून सुविधा दिली जेवणाची नाश्त्याची, बाबा हरे कृष्ण केटरर्सचे बाबा राजपूत आपल्याला सन्मानित मामा करतील. त्यानंतर पुढचे फूड प्रायोजक आहेत श्री साई सर्व्हिसेसचे विनोददादा शिंदे आणि सतीशदादा शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत. मी सतीशदादांनाही विनंती करेल की आपण मंचावर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. ऐतिहासिक दालन टॉस्का बॉस आणि फूड प्रायोजक आपण आता या ठिकाणी अनुभवतोय श्री साई सर्व्हिसेसचे सतीशदादा शिंदे आणि विनोददादा शिंदे. मी आदरणीय PSI श्री भरतदादांना विनंती करेल की आपण देखील मंचावर यायचं आहे. त्यानंतर पुढचे फूड प्रायोजक श्री साई श्रद्धा डेव्हलपर्स राजाराम पाटील साहेब, योगेश पाटील साहेब, मी आपल्याला विनंती करेल आपण मंचावर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. पुढचं आहे स्मृतिप्रित्यर्थ स्वर्गीय बाबूराव विश्राम पाटील पिंपळा यांच्याकडनं श्री सचिन पाटील साहेब, आपण देखील या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. हे सर्व मंचावरील मान्यवरांना सांगू इच्छितो की फूड प्रायोजक आहेत. प्रत्येकाने प्रत्येक दिवसाच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी अजबसिंग काकांनी सांगितलं की देणारे भरपूर होते, परंतु आपल्याला घेताना विचार करायचा होता की आपल्याला पुढे अजून भरपूर काही करायचं आहे. त्यानंतर सिंधुबाई प्रकाश सिंग पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री प्रदीप पाटील सौजन्य फूड प्रायोजक यांना देखील सन्मानित करायचं आहे. कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स श्री महेंद्र पाटील साहेब जळगाव यांना देखील मी सर्वांना विनंती करेल की मंचावर सन्मानित करायचं आहे. फूड प्रायोजक होते आपले श्री महेंद्र पाटील जळगाव. त्यानंतर जलसेवा ज्यांच्याकडनं होती, आपण मामांचा सत्कार केला, जलसेवेवाले मामा आपले. त्यानंतर आहेत स्वर्गीय प्रदीप धनसिंग पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री संदीप दादा पाटील यांनी या सर्वांना जलसेवा आपल्याला उपलब्ध करून दिलेली होती. त्यानंतर पुढचे फूड प्रायोजक होते बापूराव साळुंके आणि नंदनसिंग पाटील साहेब, बायनरी नेटवर्क, आराध्या पेट्रोल पंप आणि सुयोग इन्फ्रास्ट्रक्चरचे. मी यांनाही म्हणेल की आपल्याला देखील या ठिकाणी आम्ही RCL तर्फे सन्मानित करणार आहोत. हे 2 वेगवेगळे फूड प्रायोजक होते, ज्यात बापूराव साळुंके बायनरी नेटवर्कचे आणि नंदनसिंग पाटील साहेब जे आहेत ते सुयोग इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड बिल्डर्सचे. मी आपल्याला विनंती करेल की आपल्याला देखील मामा या ठिकाणी सन्मानित करतील. त्यानंतर बॉलिंग एंड जी आहे, बॉलिंग एंड जो आपल्याला प्रायोजक होते ओम साई प्रकाश कन्स्ट्रक्शनचे बॉलिंग एंड आनंद सिंग पाटील साहेब यांच्याकडनं आपल्याला स्पॉन्सरशिप होतील. ते असतील तर त्यांनी देखील मंचावर सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढचं आहे ओम कन्स्ट्रक्शनचे हरसिंग पाटील साहेब आणि रोहित पाटील साहेब, ओम कन्स्ट्रक्शनचे, ज्यांच्याकडनं आपल्याला बॉलिंग एंड होती. पुढचं आहे श्रीहरी एंटरप्राइजेस बॅटिंग एंडवाले, ज्यांच्याकडनं आपल्याला बॅटिंग एंड स्पॉन्सरशिप होती. देवेंद्र गुलाबसिंग राजपूत हे देखील फत्तेपूरवरून आले मामा, समाजाचं आणि बाकी क्रिकेटचं प्रेम असतं. श्री देवेंद्र गुलाबसिंग राजपूत. हॉटेल अमोल गार्डन, दीपक दादा नाही आहेत आणि बापूसाहेब पण नसल्यामुळे मी त्यांचा देखील या ठिकाणी बॅटिंग एंडतर्फे सन्मान करू इच्छितो आणि धन्यवाद देऊ इच्छितो. हॉटेल अमोल गार्डन धरणगाव यांचं देखील आपल्याला दररोजचं या ठिकाणी बॅटिंग एंडचं प्रायोजक होतं. पुढचे आहेत पवेलियन एंडचे श्री रघुनाथ पाटील लायसन्स स्टॅम्प वेंडर जळगाव, यांना देखील राजपुताना क्रिकेट लीग तर्फे सन्मानित करण्यात येतंय. पॅवेलियन एंडचं पुढचे आपले स्पॉन्सर होते JP इंजिनियर्स अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इंजिनियर जयवीर पाटील. या ठिकाणी JP कन्सल्टन्सीचे जयवीर दादा असतील तर त्यांनी देखील यायचं आहे.
आणि पुढचं आहे बॉल प्रायोजक. ज्या मॅचेसला बॉल प्रायोजक होते भगवती प्लाय अँड हार्डवेअर श्री ललित पाटील आणि सचिन पाटील. मी ललित दादांना विनंती करेल की आपण देखील मंचावर येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत या सर्व सत्कार मूर्तींसाठी. हा सन्मान करणं म्हणजे यांच्या अनमोल सहकार्याने हे सर्व आपल्या समोर उभं आहे. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने अजून एक मामा एक म्हणूच इच्छितो की चुकून आमच्याकडनं जर काही चुका झाल्या असतील त्या पदरात घ्यायच्या आहेत. आम्ही नौखे आहोत. तुमच्या शब्दांमधनं रामदादा तुम्ही म्हणा किंवा अजबसिंग काका म्हणा, तुम्ही आम्हाला सांगितलंय की तुम्ही शिकताय, मग तुम्ही शिकवताय आम्हाला, तर आम्ही नक्कीच चांगलं करणार आहोत. पण तुम्ही आमच्या मागे सदैव अशा पद्धतीने राहावं ही आपल्याला विनंती. मी आदरणीय मामांना विनंती करेल, आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार, की आपण या ठिकाणी 2 शब्द मांडायचे आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आज तुमच्या आमच्या सर्वांचे दैवत, सर्वांच्या मनातले राजे महाराणा प्रतापांना वंदन करतो. महासाहेब जिजाऊ असतील, राणी पद्मावती असेल, शिक्षणाच्या ज्यांना आपण मानलं जातं त्या सावित्रीबाई फुले असतील, त्यांनाही अभिवादन करतो. आणि आज राजपुताना लिंकच्या माध्यमातून मला वाटतं सर्व स्टेजवरती आलेले प्रमुख आमचे विष्णुदादा पाटील असतील, नरेंद्र पाटील असतील, नंदराजी पाटील, पद्मे भारस बापू असतील, विरुदादा असतील, आमचे गसचे चेअरमन हरभजन दादा असतील, गजानन महाराज असतील, विजयजी पाटील, डॉक्टर गजानन पाटील, बंजारा साहेब, अतुल भाऊ, महेंद्र पाटील, विनोदजी शिंदे, आत्माराम दादा, मनोज पाटील, रामचंद्र पाटील सर, ॲडव्होकेट जाधव साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ, आमच्या माता स्टेजवरती बसलेल्या भगिनी, समोर बसलेले सर्व तोलामोलाचे खेळणारे बंधू असतील, सर्व समाजात काम करणारे स्टेजवरती असलेले सर्व तोलामोलाचे वडीलधारी मंडळी असेल, खरंच सर्वांनीच मला वाटतं आज ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि ह्या निमित्ताने सर्वच खेळाडूंना शुभेच्छा देतो. खरं स्टेजवरती मला वाटतं कालही महिला दिवसाच्या निमित्ताने काही महिलांचा इथे बोलवलं आणि आजही मला वाटतं आमच्या माता भगिनी त्या निमित्ताने सर्वांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना. आणि खरं पाहिलं असेल तर मला वाटतं अजबसिंग दादांनी सांगितलं क्रिकेट खेळाबद्दल समाजाचं संघटक होणंही गरजेचं आहे, तेही झालेलं आहे. त्याबद्दलही सर्वांचं अभिनंदन करतो की आपण सर्वांनी ज्या ज्या वेळेला समाज क्रिकेटचं निमित्त जरी असेल पण समाज एका व्यासपीठावर आलं तर मला वाटतं मंथन होतं आणि त्या मंथनातून अमृत निघल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं आपल्या समाजाचे काही ना काही माध्यमातून उन्नती होत असते. ह्या माध्यमातून आपले समाजाचे लोक जे व्यावसायिक असतील, कोणी हॉटेल असेल, प्रायव्हेटचं दुकान असेल, बिल्डर असेल, डॉक्टर असतील, हे सुद्धा आपल्याला जोडले जातात आणि ह्या निमित्ताने मला वाटतं समाजात आपली वाटचाल होते. त्या माध्यमातून खरं अजबसिंग दादांनी सांगितलं की आम्ही अशाचे वंशज आहोत की एकमेव असा युद्ध नाव घेतलं जातं की 2 हत्यारं ठेवणारा, 2 तलवारी ठेवणारा, समोरच्या जो नसली तर त्याला आपली तलवार द्यायचं पण नेत्यावरती वार न करणारे असे आपले त्यांच्या वंशात आपण महाराणा प्रतापच्या जन्माला आलो. आणि मला वाटतं हे आमच्यासाठी खूप भूषणाची गोष्ट आहे, कारण त्यांचं योगदान, त्यांचा त्याग आम्ही कधी विसरू शकत नाही. इतिहास असं म्हणतो की आमचे रामचंद्र सर बसले काही वेळेला सांगतील इतिहासात की गवताच्या भाकरी करून खाल्ल्या. आणि मला वाटतं हे योगदान जर आम्ही त्यांच्या पायाच्या नखा इतकं का होईना या समाजासाठी काही करू शकलो तर आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो. म्हणून आमच्यासाठी जसं त्यांनी प्रथम राष्ट्राला दिलं तसं आपण सुद्धा मला वाटतं आपल्यासाठी प्रथम राष्ट्र राहिलं पाहिजे, मग समाज, मग आपण. मला वाटतं ह्या पद्धतीने आपण सुद्धा समाजात काम करूया. पुन्हा मी आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट एक निमित्त जरी असलं पण मला वाटतं आपण समाज एकत्र आलेलो आहे. ह्या निमित्ताने बरेच समाजाचे काही प्रश्न असतील ते प्रश्नसुद्धा सुटण्यास आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते, ती सुद्धा आपण करू. आम्ही नक्कीच आपल्यातले एक आमदार जरी असलो तरी मला वाटतं आपला व्यायी म्हणून सुद्धा राजपूत समाजाचं माझी जबाबदारीसुद्धा आहे. मला वाटतं तेही जबाबदारी नक्कीच आम्ही तनमन धनाने आपल्याबरोबर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि आपण आज खरं क्रिकेटच्या युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे
त्यांनाही विनंती करेल की आपण 365 दिवस क्रिकेट मला वाटतं खेळला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. नुसता आता मॅचेस न पुरता जिथे जो खेळ असेल तो खेळण्याचे मला वाटतं आपण सर्वांनी प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण स्वतःसाठी पैसा किती कमवला पण आरोग्य जर चांगलं नसेल तर मला वाटतं आपला पैसा व्यर्थ जाईल. म्हणून आपल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने 1 तास ग्राउंडवरती जो मातीचा खेळ असेल, मग त्याच्यामध्ये क्रिकेट असेल, स्विमिंग असेल, कबड्डी असेल, जे काही आपल्याला आवडत असेल ते मला वाटतं प्रत्येकाने 1 तास आपल्या स्वतःसाठी काढून व्यायाम करण्याचा मला वाटतं प्रयत्न करा. आणि क्रिकेटमधून एक संदेश घेऊया की आपण जसं क्रिकेट खेळत असताना कोणीतरी हारणार, कोणीतरी जिंकणार. जरी पहिला कोणी आला असेल तर मला वाटतं शेवटच्याचं सुद्धा योगदान आहे. कारण तुम्ही भाग घेतला म्हणून तो पहिला नंबर त्याचा विजय होऊ शकला, म्हणून त्याचंही तेवढं योगदान आहे. आणि जिंकत असताना हेच आपल्या जीवनामध्ये उतारण्याचा प्रयत्न करा. कधी आपल्या जीवनामध्ये यश येईल, अपयश येईल, पण कुठेही निराश होऊ नका. जसं क्रिकेटमध्ये हारलो, पुढच्या वर्षी जिंकण्याचा आपल्याला उद्देश असतो की आम्ही पुढच्या वर्षी जिंकू, तसंसुद्धा आयुष्यामध्ये कुठे हार आली त्याला कुठेही न थांबता परत कसं जिंकता येईल हा प्रयत्न मला वाटतं युवकांनी करावा. याच त्यांना शुभेच्छा देतो. पुन्हा सर्व आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो की आज आम्हाला बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली. भविष्यातसुद्धा आम्ही तुमच्या पाठीमागेच राहू. ज्या ज्या वेळेला काही आपले सामाजिक कार्यक्रम असतील त्यावेळेला नक्कीच आम्ही आपल्यातले घटक म्हणून नक्कीच आमची मदत करण्याची भूमिका असेल. आपल्या समाजातला घटक म्हणून आमच्यावरती सुद्धा दायित्व असेल की आपण सर्व समाज एकत्र येऊन, कारण पाहिलं तर सर्व समाजावरती राजकीय काम करणारे वक्ते पण आहेत. आणि मला वाटतं असं पाहिलं असेल की समाज 2 प्रकारचे असतात. ज्या समाजात जन्म घेतला तो एक समाज असतो, दुसरा समाजात वावरतो एक दुसरा समाज असतो. आम्ही दोघी समाजाचं दायित्व, आमची जबाबदारी असते की दोघी समाजाचं ऋण आपल्याला कसं फेडता येईल. मला वाटतं असं आपण सर्वजण प्रयत्न करूया. बऱ्याच वेळेला आम्ही काम करत असताना आम्ही समाजाचं मूल्यमापन करताना काही दुसऱ्या समाजाला कुठेतरी कमी लेखण्याचा प्रयत्न होतो. भविष्यात मला वाटतं आम्ही त्याला कमी लेखण्यापेक्षा आम्ही मोठी लाईन मारण्याचा प्रयत्न करूया की आमचं काम कसं वाढेल हे प्रयत्न मला वाटतं आपण करूया. ह्याच आपल्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. बरं, 2026च्या प्रीमियम यांनी घोषित केलेली आहे. बरं, त्याच्यासाठी जोरात टाळ्या वाजा. जानेवारीमध्ये होईल, म्हणजे साधारण 15 ते 26मध्ये समारोप होईल असं धरून घ्या. पण चांगलं आहे, त्याच्यामध्ये अजून जास्त खेळाडूंना मला वाटतं प्रायोरिटी द्या, प्रॅक्टिस करा. आणि महिलासुद्धा टीम त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उतारण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये. आणि अधिकारी वर्गसुद्धा जोडा त्याच्यामध्ये. काही अधिकारी जर खेळत असतील तर मला वाटतं अधिकाऱ्यांनासुद्धा त्याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करा. कारण तीसुद्धा आपल्या समाजात ओळख होईल की बुवा अधिकारी आलेले आहेत. जसं इकडे आमचे भरत भाऊ बसलेले आहेत. मला वाटतं कोणत्याही डिपार्टमेंटचे असले तर मला वाटतं त्यांनी खेळायची आवड असेल तर ह्या निमित्ताने समाजाला जोडलं जाईल अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. पुढच्या वर्षाची तयारी कंप्लीट झालेली आमची. 2026च्या जानेवारीच्या मध्यावरती, म्हणजे 15 जानेवारीनंतर राजपुताना क्रिकेट लीग होणार आहे. ती यापेक्षाही जोरदार आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे. म्हणजे ही वाईट आहे किंवा खराब आहे असं म्हणत नाही, पण याचं नियोजन आम्हाला 1 वर्ष पूर्ण मिळतोय. तुम्ही सगळे आमच्या पाठीने आहात. आम्ही यापेक्षाही जोरात करणार आहोत. मी विशाल सरांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन या ठिकाणी मांडायचं आहे. आणि तत्पूर्वी जाताना सांगतो की आपल्या सर्व मान्यवरांची तसेच उपस्थितांची जेवणाची व्यवस्था मागे भोई समाज भवन जे आहे त्या ठिकाणी केलेली आहे. आपण नक्कीच त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्याल. धन्यवाद दादा. आलेले सर्व मान्यवर जे मंचावर उपस्थित आहेत, तर सर्व मान्यवरांचं या ठिकाणी राजपूत क्रिकेट लीगतर्फे व सर्व समाज मंडळांतर्फे खूप खूप स्वागत. त्यानंतर समोर बसलेले सर्व मंडळी जे आहेत, तर आपणही या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप आभार. सर्व आयोजक, सर्व टीमचे ओनर, त्यानंतर जे काही लहान मोठे स्पॉन्सर असतील त्या सर्व मंडळींचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. आलेले सर्व त्या ठिकाणी बसलेल्या महिला मंडळ यांचं या ठिकाणी मी खूप आभार मानतो. ठीक आहे. त्यानंतर पुढची ती तयारी आहे, तर कृपया टीम व्यवस्थापकांनी पुढची व्यवस्था करायची आहे. पुनश्च कोणी राहिलं असेल तर त्यासाठी सर्वांचं या ठिकाणी राजपुताना क्रिकेट लीगतर्फे खूप खूप आभार. आणि आपण पुढच्या वर्षी असं सहकार्य कराल. महत्त्वाची बाब सांगायची राहिली, मगाशी दादा बोलले की आपण कुठल्याही राजकीय व्यक्तींकडनं आपल्या क्रिकेट लीगसाठी कुठलीही स्पॉन्सरशिप या ठिकाणी घेतली नाही आहे. सर्व समाजाच्या मंडळींनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, तर ती एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
एक सन्मान राहिला, माफ करा. आदरणीय जवखळ्याचे सरपंच गोपाल देवरे आलेले आहेत, तर त्यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गोपालदादांनी मंचावर यायचं आहे. आदरणीय मामांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी मामांना विनंती करतो. तोपर्यंत टीमच्या मंडळींनी आपली व्यवस्था करावी. जवखळ्याचे सरपंच, सर्वात तरुण सरपंच आता सध्याचे आहेत, गोपालदादा. नरेंद्र दादा, मान्यवरांना पण पाठवायचं आहे मध्ये. पुढचा सामना फायनलचा आहे आणि सर्व मान्यवर आणि बसलेल्या प्रेक्षकांना विनंती असेल, आपण सर्वांनी आपल्या फायनलचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे. सर्व समोर बसलेल्या मंडळींनी समोरच्या बाजूला आपापल्या चेअर्स घेऊन या बाजूला बसावं अशी विनंती. ठीक आहे. आणि बाकीचे आपले जे मेंबर्स आहेत त्यांनी चेअर्स ग्राउंडच्या बाहेर नेण्यास मदत करावी अशी नम्र विनंती. सर्व मंडळींना विनंती आहे, आपण बाउंड्रीच्या साईडला आपल्या चेअर्स घ्याव्या. स्टेजवर बसलेल्या सर्व मंडळींनी समोरच्या सामन्याचं आयोजन आहे तर त्याचा आनंद घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुनश्च सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. बाकीचे जे इतर मंडळी आहेत त्यांनी कृपया ग्राउंडमधून बाहेर यायचं आहे. फक्त टीम आतमध्ये असेल, बाकी सर्व मंडळींनी बाहेरच्या बाजूला यायचं आहे. सर्व मंडळींनी बाहेर यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख स्पॉन्सर जे आहेत आदरणीय डॉक्टर गजानन पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर को स्पॉन्सर आदरणीय शोभाराम इन्फोटेकचे मालक इन्फोटेकचे मालक नरेंद्रदादा आहेत, नितीनदादा आहेत व इतर सर्व स्पॉन्सर मंडळी मंचावर आहे. तर आपण सर्वांनी आजच्या पुढच्या फायनल मॅचचा या ठिकाणी आनंद घ्यावा अशी आपणा सर्वांस विनंती असेल. आदरणीय गुड्डूदादांचा आज वाढदिवस होता आणि आपण सर्वजणांनी ऑलरेडीच त्यांना विश केलेलं होतं त्या ठिकाणी. तर दादांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजपूत क्रिकेट लीग तर्फे. ओके, आयोजनाला सुरुवात करावी. क्रिकेट टीम ग्रेट, एक्सलंट, क्या बात आहे, बढिया. दोन्ही कॅप्टन्स, आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं मनोबल वाढवायचं आहे. डीजे बोला. हॅलो हॅलो डीजे, हॅलो. कल्पिताताईंचा सन्मान आदरणीय प्रतिभाताई पाटील करतील असे मी त्यांना विनंती करतो. कृपया बाकीच्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. मॅचला सुरुवात होण्यास काही पुढच्या मिनिटांमध्ये मॅच सुरू होईल. सर्व मंडळींचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. राजपुताना क्रिकेट लीगचा पुढचा शेवटचा आणि फायनल सामना आता सुरू होतोय, जो की प्राईम गार्डन कुसुंबा आणि सिटी केअर चाळीसगाव यांच्यामध्ये रंगणार आहे.
डीजे डीजे एक मिनटं. 2026 राजपूत क्रिकेट लीगसाठी आनंदाची बातमी. आदरणीय गुड्डूदादांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या वर्षासाठी आपल्याला 11,000 रुपयाचं प्रायोजक या ठिकाणी दिलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद. आदरणीय नितीनदादा आणि यांना मी विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. मंचावर येऊन तो प्रायोजक व या ठिकाणी स्वीकार करावा. कृपया फोटो कोणी असेल तर मोबाईल दादा दादा फोटो घ्या. पुढच्या वर्षासाठीचं प्रायोजक आदरणीय गुड्डूदादांनी या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं खूप खूप या ठिकाणी पुन्हा एकदा आभार. दादांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांनी पुढच्या वर्षासाठी ते दिलेलं आहे. थँक्यू सो मच. दादाजी नरेंद्र दादा आदरणीय पदम बापूंना विनंती आहे आपण मंचावर येऊन ते सन्मान चिन्ह घ्यावं. आदरणीय पदम दादा. आदरणीय आजाब सर आणि काकाजींना मी विनंती करतो आपण बापूंना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान